आजचा विषय हा ऑलमोस्ट बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे काही केल्या पोटाची चरबी कमी होत नाही आणि जिम करण्याइतका वेळ तर काही आम्हाला मिळत नाही. इव्हन घरी सुद्धा एक्सरसाइज करायला आम्हाला जमत नाही. मग पोट कमी कसं होणार? तर या गोष्टी न करता सुद्धा पोट कमी करणं शक्य आहे. हो, सगळ्यात पहिली सवय पोर्शन कंट्रोल. म्हणजेच काय, तर पोट कमी करायचं असेल तर उपाशी राहण्याची गरज नाहीये, पण जास्त खाणं थांबवणं गरजेचं आहे. भात, पोळी, भाजी, डाळ सगळं खा, पण प्रमाणात. दुसरी सवय काय, तर शुगर आणि गोड कमी करा. पोटावरची चरबी सगळ्यात आधी साखरेमुळे वाढते. चहा, कॉफीमध्ये साखर असते. बिस्किट असेल, केक असेल, मिठाई असेल, कोल्ड्रिंक असेल, हे सगळं पोट फुगवायला जबाबदार असतं. जर एक्सरसाइज करत नसाल तर गोड पदार्थ आठवड्यातून एखाद्याच दिवशी खा. तिसरी सवय, सगळ्यात आधी संध्याकाळचं खाणं. म्हणजे संध्याकाळचं खाणं काही जण दिवसभर कमी खातात आणि संध्याकाळीच जास्त खातात. आता रात्री जड जेवण घेणं आणि लगेच झोपणं, मग काय करणार बिचारं पोट? यामुळे पोट कमी होणं खूप अवघड होतं. संध्याकाळी हलकं खा. भाजी, सूप, डाळ, पोळी इतकंच पुरेसं आहे. खरं तर सूर्यास्तानंतर काही खायचं नसतं असं म्हणतात, पण ते काही आपल्याला जमणार नाहीये. ॲटलिस्ट 8 पर्यंत तरी डिनर करा. आता चौथी सवय म्हणजे प्रोटीनकडे लक्ष द्या. फक्त भात पोळी खाल्ल्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि भूक लवकर लागते. डाळी, कडधान्य, दही, अंडी, पनीर यामुळे काय होतं, पोट जास्त वेळ भरलेले राहतं. आता पाचवी सवय म्हणजे काय, तर पाणी आणि झोप. आता आले मी परत झोपेवर. खूप वेळा भूक नसते, फक्त पाणी कमी प्यायलेलं असतं. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या. झोप कमी असेल तर हार्मोन्स बिघडतात आणि पोटावरची चरबी कमी होत नाही. या सवयी जर तुम्ही फॉलो केल्या तर एक्सरसाइज न करता हळूहळू पोट कमी होऊ शकतं. लगेच होणार नाही, पण नॅचरली होईल, गोळ्या औषधं न खाता.